श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमोऽध्यायः। अर्जुन विषाद योगः। प्रस्तावना। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून मनुष्याला भगवद्गीतेचा दिव्य उपदेश केला आहे। या पवित्र ग्रंथाचा हा पहिला अध्याय आहे। हस्तिनापुराच्या राजमहालात राजे धृतराष्ट्र बसले आहेत व कुरुक्षेत्राच्या रणभूमीत उपस्थित आपले पुत्र व पांडवांच्या मध्ये जे युद्ध होऊ घातले आहे त्यात प्रत्येक दिवशी कुठल्या सेनापतीने आपल्या सेनेची कशा प्रकारे व्यूहरचना केली आणि कोणत्या योद्ध्याशी कोण लढतोय, त्यांच्यात काय संभाषण होत आहे आणि कोणी विजय मिळवला आहे याविषयी ऐकण्याची तीव्र इच्छा असणारे राजे धृतराष्ट्र महाभारत युद्ध प्रारंभ झाल्यानंतर 10व्या दिवशी भीष्म पतनानंतर युद्धभूमीतून परतलेल्या संजयाला प्रश्न विचारत आहेत। संजयाला भगवान वेदव्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती। ज्यायोगे ते दूरदर्शन अर्थात दूर देशात झालेल्या युद्धाचे संभाषण श्रवण करू शकत होते, तसेच प्रत्यक्ष पाहू शकत होते। जसे आजकालचे लाईव्ह टेलिकास्ट ते महाराजांच्या इच्छेनुसार युद्धाच्या दृश्यांचे व तिथे होणाऱ्या संभाषणांचे राजमहालात बसूनच विवरण करीत होते। पहिल्या दिवशी योद्ध्यांचे आगमन, युद्धाची व्यूहरचना, दुर्योधनाचा द्रोणाचार्यांशी झालेला संवाद व अर्जुनास भावंडांच्या विनाशाने झालेलं दुःख, या सगळ्या बाबींचे कथन प्रथम अध्यायात केले आहे। हरिओम तत्सत।